आणि पाकिस्ताननं हवाई सीमा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता भारतही एअर स्पेस बंद करण्याचा विचार करतोय। एबीपी नेटवर्कला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे। पाकिस्ताननं याआधीच भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद केली आहे। पाकिस्तानी विमानांना चीन, श्रीलंकेचा वळसा घालावा लागणार आहे। वैद्यकीय व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परतण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे। हे सगळे महत्त्वाचे अपडेट्स पहलगाम हल्ल्याच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाचे आहेत। पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय एअरस्पेस बंद करण्याचा विचार केला जातोय। एबीपी नेटवर्कला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे। सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। सोमेश, अनेक निर्बंध भारतानं पाकिस्तानवर घातलेले आहेत आणि आता एअर स्पेस सुद्धा बंद करण्याचा विचार केला जातोय। यामुळे कसा फटका बसेल पाकिस्तानला? नक्कीच पाकिस्तानची एअर स्पेस बंद केल्यानंतर पाकिस्तानची अनेक आंतरराष्ट्रीय विमानं ही भारताला त्यांना वळसा घालून जावं लागेल आणि त्यामुळे निश्चितच पाकिस्तानमध्ये विमानांच्या तिकिटांचे दरही वाढतील आणि त्यासोबतच त्यांची संपूर्ण वाहतूक आणि दळणवळणही कोलमडून पडेल। एका बाजूला आपण पाहतोय की पाकिस्ताननी सागरी हल्ल्याच्या भीतीमुळे, भारताच्या नौदलाच्या भीतीमुळे स्वतःची जी समुद्री हद्द आहे ती व्यापारी वाहतुकीसाठी आणि व्यापारी जहाजांसाठी यापूर्वीच बंद केलेली आहे। त्यामुळे आता पाकिस्तानची डिपेंडन्सी पूर्णपणे चायनावर होईल, कारण त्यांचा स्वतःचा व्यापार, त्यांचे स्वतःचे हवाई मार्गाने होणारा व्यापार, या सगळ्यावर आता याचा विपरीत परिणाम होणार आहे। आणि दुसऱ्या बाजूला त्यांना अफगाणिस्तान तितकी मदत करणार नाही, कारण अफगाणिस्तानची भूमिका ही भारतासोबतची जास्त आहे आणि अशा प्रसंगी पाकिस्तानने स्वतःहूनच स्वतःची व्यापारी वाहतूक बंद केलेली आहे जहाजांची। तर आता जर एअर स्पेस बंद झाली तर पाकिस्तानकडे जाणारा जो दुसरा मार्ग आहे जगभरातून हवाई वाहतुकीचा, तो देखील तितका सोपा राहणार नाही आणि या सगळ्याचा परिणाम पाकिस्तानची कोंडी होण्यामध्ये होईल। जास्तीत जास्त जितकं पाकिस्तानला अशा सगळ्या इतर परिस्थितींच्या साह्याने जितकं बेजार करता येईल तितकं बेजार करण्याचा प्रयत्न हा भारताच्या सरकारचा दिसून होते। भारतीय सैन्य दलांची कूटनीती, त्यांची रणनीती अशीच दिसते की सुरुवातीला पाकिस्तानला सर्व प्रकारे राजनयिक मार्गाने त्यांची कोंडी करून त्यांना जास्तीत जास्त बेजार करणं आणि त्यानंतर मग त्यांना धडा शिकवणं। कुठेतरी आज 8 दिवस पूर्ण झाल्यानंतर गेल्या 8 दिवसात ज्या पद्धतीने पाकिस्तानने हळूहळू आता सामंजस्याची भाषा करायला सुरुवात केली आहे किंवा आमचा या हल्ल्याशी संबंध नव्हता असं म्हणायला सुरुवात केलेली आहे, किंवा पाकिस्तानच्या वतीने चायनासारख्या अनेक देशांना मध्ये घालून इथे न्यूट्रल इन्व्हेस्टिगेशन व्हावं किंवा तपास व्हावा, आमचा याच्याशी थेट संबंध नव्हता असंच म्हणण्याचा प्रयत्न केला जातोय। त्या पाकिस्तानची भाषा अजून दिवसेंदिवस बदलत जाईल आणि ज्या प्रकारची कोंडी करण्यात भारताला यश आलंय गेल्या 8 दिवसांमध्ये, राजनयिक दृष्टीतून, आंतरराष्ट्रीय पातळीवरून आणि व्यापार आणि दळणवळणाच्या दृष्टीने सुद्धा, तर ती कोंडी जास्तीत जास्त तीव्र केली जाईल आणखीन काही बरोबर आहे। दिवसांमध्ये। म्हणजे चहूबाजूनी पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी कूटनीती भारताकडून आखली जाते आणि अर्थात आता ती किती यशस्वी होते याकडे देखील लक्ष आहे। तुर्तास धन्यवाद सोमेश दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।